सर दुसरी जी भीती, कारण की हे खूप ऐकण्यात येतं की जर का शस्त्रक्रिया होणार असेल तर त्याच्यानंतर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. सो ही पण लोकांच्या मनात खूप भीती असते, मला काही इन्फेक्शन झालं तर काय. तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ही एक खूप मोठी भीती त्यांच्या मनात असते आणि ती भीती असणं एक साहजिक पण आहे. ऑपरेशनच्या वेळेस इन्फेक्शन होऊ शकतं आणि ऑपरेशन नंतर इन्फेक्शन झालं तर मग पेशंटचा खूप वेळ जातो, त्याच्यात मग परत त्याला ऑपरेशन लागू शकतात, इम्प्लांट काढायला लागू शकतं. तर हे होऊ नये याच्यासाठी आम्ही खूप बारकाईने त्याचं प्लॅनिंग करतो. हे 3 टप्प्यात केलं जातं: ऑपरेशनच्या आधी, ऑपरेशनच्या वेळेस आणि ऑपरेशनच्या नंतर, ज्याला आम्ही म्हणतो की पेरी ऑपरेटिव्ह पिरियड. इन्फेक्शन होण्याची सर्वात जास्त दाट शक्यता ही ऑपरेशनच्या आधी 12 तास आणि ऑपरेशननंतर 12 तास, म्हणजे ह्या पेरी ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये असते. तो ऑपरेशनच्या आधी आम्ही काय करतो की तो जो पार्ट आहे पेशंटचा गुडघ्याचा ऑपरेशनसाठी, तो व्यवस्थित क्लीन करतो. त्याला वेगवेगळ्या औषधांनी क्लिनिंग करून घेतो. नंतर ऑपरेशनच्या आधी 45 मिनटं एक अँटीबायोटिक देतो. ऑपरेशन थिएटरमध्ये तर सर्वात जास्त आम्ही प्रिकॉशन्स घेतो की ज्या प्रकारे जे इक्विपमेंट, इन्स्ट्रुमेंट्स स्टरलाइज केले जातात, ऑटोक्लेव्ह केले जातात, ते हायेस्ट स्टँडर्ड जे NABHचे आहेत त्याने केले जातात. त्याच्यासाठी काय त्यांचे मॉनिटर्स असतात की ते आम्ही त्या सायन्स त्या चेक करून ते बघतो की ते ऑटोक्लेव्ह झालेत की नाही. त्याचबरोबर ऑपरेशन थिएटरमध्ये एक लॅमिनर एअरफ्लो नावाचं एक इक्विपमेंट आहे. लॅमिनर एअरफ्लो म्हणजे काय? इट इज अ एअर फिल्ट्रेशन प्लांट. जी हवा आहे आता, ती हवेत खूप बॅक्टेरिया आहेत आणि बॅक्टेरियाचे सायझेस जनरली 0.3 मायक्रॉन्सपेक्षा जास्त असतात. तर लॅमिनर एअरफ्लो काय करतं की हे जे हवा आहे ती 0.3 मायक्रॉन्समध्ये फिल्टर करतं आणि त्यामुळे जे काही हवेत जंतू आहेत, बॅक्टेरिया आहेत, ते पूर्णपणे फिल्टर होतात आणि ऑपरेशनच्या एरियामध्ये ते बिलकुल येत नाही आणि त्यामुळे ऑपरेशनच्या वेळेस होणारे लॉजिंग ऑफ इन्फेक्शन किंवा इन्फेक्शन होण्याची भीती जवळजवळ टाळली जाते. ऑपरेशन नंतर जे ड्रेसिंग आम्ही करतो ते अत्यंत काळजीपूर्वक ऑपरेशन थिएटरमध्येच करतो आणि ते जवळजवळ 2 आठवडे आम्ही ते उघडत पण नाही. ऑपरेशन नंतर 2 दिवस IV म्हणजे इंट्राव्हिनस रक्तद्वारा अँटीबायोटिक्स दिले जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही खूप खूप बारकाईने लक्ष देऊन करतो. त्यामुळे पेशंट्सना इन्फेक्शन होऊ नये याची खूप जास्त दक्षता घेतो. आणि पेशंट्सना जर डायबिटीज असेल, किडनी इश्यूज असतील, हार्ट इश्यू असतील, खास करून डायबिटीज ज्यांच्यात इन्फेक्शनची शक्यता जास्त असते, ती आम्ही ब्लड शुगर लेवल ऑप्टिमाइज करतो. ऑपरेशनच्या दिवशी 150च्या आसपास आणतो किंवा त्यांचं HbA1c असतं ते पण साधारण 8च्या आसपास किंवा त्याच्याहूनही कमी आणण्याचा प्रयत्न करतो आणि मगच हे ऑपरेशन करतो. या सगळ्या काळजी आम्ही डॉक्टर सौरभ खूप कटाक्षाने घेतो. राईट सर. आणि ही एवढी माहिती तुम्ही दिल्याबद्दल थँक्यू, कारण की नक्की लोकांच्या मनात हे प्रश्न असतात आणि त्याच्यामुळं ते सर्जरी टाळायचा प्रयत्न करतात. हे नक्की त्यांच्या शंकांचं समाधान करेल ही माहिती आणि आय होप दे चूज द राईट ऑप्शन.